दिंडोरी तालुक्यातील जोपूळ इथं मंगळवार दिनांक 16 रोजी एका वानरानं धुमाकूळ घालून घराबाहेर असलेल्या 3 ते 4 नागरिकांना चावा घेतला असून यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुष्पावती जयराम उगले, किरण फसाळे, पार्वताबाई धुळे यांना या वानरानं चावा घेतला आहे. गावामध्ये या वानरानं घरात घुसून अनेकांच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय, तसेच गावातील दुकानांमध्ये शिरून देखील मोठं नुकसान केलं आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता जखमींना लस न मिळाल्यानं जखमींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. खेडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच वणी व दिंडोरी इथं जखमींनी लस घेण्यासाठी धाव घेतली असता कोणत्याच ठिकाणी लस उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केलाय. तरी संबंधित विभागानं याकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये या संदर्भातील लस उपलब्ध करून द्याव्यात, तसेच वन विभागानं वानराचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोपूळ येथील नागरिकांनी केली आहे. दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी. मी रवी अण्णा उगले, आदिवासी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन. जोपूळमध्ये परवाच्या दिवसपासून पिसाळ्या वानरानं खूप धुमाकूळ घातलेला आहे. त्यानं 3-4 जणांना चावा घेतला. किरण किसन फसाळे, पार्वताबाई धुळे, जयराम उगले यांचे मंडळ मिसेस यांना खूप चावा घेतलेला आहे. त्याने घरात येऊन किचनमध्ये शिरून खूप नुकसान केलेलं आहे. तर मी एकच विनंती करतो झिरवा साहेब आणि भगरे सरांना का ते औषधं उपलब्ध नव्हती, लस उपलब्ध नव्हती सरकारी दवाखान्यामध्ये. ते जर एखादं दगावलं तर जबाबदार कोण बुवा? तर कोणी लक्ष देत नाही, तर काही नाही. मी आमदार झिरवा साहेब आणि खासदार भगरे सर यांना विनंती करतो का तुम्ही तातडीने याच्या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि या जोपूळमधून त्या वानराचा बंदोबस्त करावा असे मी विनंती करतो ग्रामस्थांतर्फे. वन विभागाला सुद्धा विनंती करतो का लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा. जोपूळ गावामध्ये पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ सध्या सुरू आहे आणि आपण बघू शकतो की जोपूळ गावामध्ये आता आपण आलेलो आहे. तर आजी, काय नाव तुमचं? पार्वताबाई धुळे. या हाताला तुमच्या ते माकड चावलेले? हा, माकड चावलं 3:30 ला. कधी? काल? परवाच्या दिवशी. परवाच्या दिवशी? हा. तुम्ही दवाखान्यात वगैरे गेला होता? दवाखान्यात ड्रेसिंग केली, इंजेक्शन घेतलं, मग खेडगावला गेली. खेडगावला एक इंजेक्शन दिलं. तुम्हाला माकड चावल्यानंतर कोणत्या दवाखान्यात गेले? इकडं गावात गेले, गावात एक इंजेक्शन घेतलं, मग खेडगाव गेले. खेडगावला एक इंजेक्शन म्हणजे 3 लाच गेले. 3 वाजेपासून 4 वाजेपर्यंत बसवलं, तिथून 4-5 ला म्हणा जा वणीला. तिथं मिळालंच नाही? हा, मिळालं नाही. वणीला मिळालं नाही. तिथून परत दिंडुरी आली. म्हणजे माकड चावल्यानंतर दिंडुरीला नाही दिली, खेडगावला. पण मग त्या बाईनं असं सांगितलं का एवढ्या तासातच वणीला जावं लागेल. मग वणीला नाही भेटली, मग दिंडुरी आले, मग तिथं नाही भेटली. पण त्यांना बा असं लिहून दिलं. परिस्थिती आमची गरीब अशी, किती चक्र मारायचे, किती फिरायचं. नसल्यामुळे त्यांनी कारण काय दिलं तुम्हाला? त्यानं कारण असं दिलं का म्हणा इडं लसच नाही. लसीकरणाचा पुरवठा निदान हात तरी लावायला पाहिजे. सरकारी दवाखाने कशाला आहे? न्यावं लागतंय. त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. अशा परिस्थितीत जर लसीकरण तुमचं दिंडोरी सारख्या ठिकाणी नसेल, ग्रामीणला वणी सारख्या ठिकाणी ग्रामीणला नसेल तर काहीच उपयोग नाही. किती फिरायचं? लसीकरण खूप महत्वाची गोष्ट आहे, ही व्हायलाच पाहिजे. आणि स्थानिक पातळीवर जर याचा उपभोग आमच्यासारख्या गोरगरीब जिथले स्थानिक लोक आहेत यांना जर होत नसेल तर काही उपयोग नाही आम्हाला आरोग्य विभागाचा. आणि जोपूळमध्ये जवळ 4-5 लोकांना ते चावले. आजही पण जोपूळमध्ये आहे, म्हणजे भीतीचंच वातावरण आहे. गावातून बाहेर निघणं पण शक्य होत नाही. लहान पोरांना शाळेत जायचं राहतं आणि सगळ्यांनाच नाशिकला लहान नेणं पोरं कसं दूर शक्य होईल राहिले. हा पण मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे इथं स्थानिक पातळीवर गावात आमच्याकडे उपकेंद्र आहे, तिथंही त्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे. किमान ज्या गावात बाधित आहेत त्या गावामध्ये लस आणि आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशी आमची ग्रामस्थ म्हणून मागणी राहील.